याच्यामध्ये शंखचूड नावाचा दैत्य म्हणून जन्माला येणार आहे. हा माझाच असा असणारा भक्त आहे म्हटले. याच्याकडून अपराध घडला आणि राधा राणीने काय केला म्हटलेला शाप दिला आणि शाप दिल्याच्या नंतर त्याचा असणारा काय होणार आहे म्हटले, याच्या उदरामध्ये याचा जन्म होणार आहे. आणि काही कालांतराने त्याचा जन्म झाला म्हटले. आणि जन्म झाल्याच्या नंतर शंखचूडाचा जन्म झाला आणि तो शंखचूडाचा असणारा काय आहे तप करण्याकरता गेला. त्याने अनेक वर्षापर्यंत तपश्चर्या त्याने केलेली आहे. अनेक दिवस असा असणारा तो अरण्यामध्ये तप करू लागला आणि तप केल्याच्या नंतर त्यानेही अनेक प्रकारच्या ब्रह्मविद्या असतील, अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी सर्व प्राप्ती करून घेतली. ब्रह्मदेवालाही प्राप्त करून घेतलं आणि ब्रह्मदेवाला प्राप्त केल्याच्या नंतर त्याला असं असणारा ब्रह्मदेवाने सांगितलं म्हणते, हे शंखचूडा तो असा असणारा काय झाला माग म्हटले, तुला काय पाहिजे, कशा करता तप करतोय, एवढी अशी असणारी याच्यामध्ये प्रखड असं असणार तप कशा करतोय सांग म्हटले, काय वर पाहिजे तुला. त्यावेळेस शंखचूडाने सांगितलं म्हटले, महाराज मला अमरत्व प्रदान करा म्हटले, मी कशानेच मेलो नाही पाहिजे, कारण मला असं असणारा मृत्यू नकोय म्हटले. ते म्हटले की असं होणार नाही, तो असं असणारा काय तुला मृत्यू येईल. तर त्यांना असं असणार आशीर्वाद त्या ठिकाणी दिला आणि त्यांना सांगितलं म्हटले, जा तू काय कर असणाऱ्या याच्यावरती पुष्कर क्षेत्री असणारे काय कर त्या ठिकाणी जी एक असणारी माझी भक्त काय करते त्या ठिकाणी तप करण्याकरता बसलेली आहे, तू जा म्हणले आणि त्या ठिकाणी काय कर तिच्याशी विवाह कर. ती कोण होती, तुलसी नामक अशी असणारी जी ही साध्वी होती ना, तिच्याकडे आले आणि त्या शंखचूडाने सांगितलं म्हटले, मला ब्रह्मदेवाने पाठवलंय आणि ब्रह्मदेवाने पाठवून तुमच्याशी विवाह करण्याकरता पाठवलंय म्हटले मला. त्या जसं त्यांनी विचारलं महाराज तसं ती असणारी तुलसी माता जी आहे ना, तर ती तुलसी म्हणू लागली की तुम्ही कोण आहात, कुठून आलात, तुम्ही असणारे कशा करता आलात. तर त्या शंखचूडाने सर्व वृत्तांत सांगितलं महाराज की म्हटले मी असणारा शंखचूड आहे म्हटले. त्याने सर्व वृत्तांत सांगितला, स्वतःचा परिचय त्या ठिकाणी सांगितला आणि परिचय सांगितल्याच्या नंतर महाराज तेवढ्यात ब्रह्मदेव प्रगट झाले आणि ब्रह्मदेवाने सांगितलं म्हटले, हे शंखचूडा कशा करता असणारा वेळ लावतोय म्हटले, हिच्याशी काय कर म्हटले विवाह कर आणि गंधर्व नावाचा याचा असणारा गंधर्व विवाह कर म्हटले, ही असणारी तुझी पत्नी होईल आणि तो काय कर म्हटले हिच्या संग त्या ठिकाणी गंधर्व पद्धतीने तुलसी संघ शंखचूडाने काय केलेला आहे विवाह केला. आणि विवाह झाल्याच्या नंतर तो शंखचूड जो आहे ना, तो महाराज आपल्या पित्याच्या जागेवर म्हणजे दंभ महाराजांच्या जागेवरती काय झाला, राज्यावरती आरूढ झाला. आरूढ झाल्याच्या नंतर तो असणारा काय त्या ठिकाणी राज्य करू लागला. राज्य करत असताना त्याने काय केलेलं आहे, सर्व देवतांवरती आधिपत्य गाजवायला चालू केलं. स्वर्ग असेल, वैकुंठ लोक असेल, सगळ्यावरती आधिपत्य असणाऱ्या गाजण्याकरता सुरू केलं. सर्व देवता त्या ठिकाणी त्रस्त झाल्या. सर्व देवतेने एकजुटीने मिळून त्या ठिकाणी काय केलेलं आहे ब्रह्मदेवाकडे गेले आणि विनंती करू लागले, स्तुती करू लागले. देवा म्हटले आम्ही काय झालोय त्या ठिकाणी ह्या शंखचूडाच्या मध्ये काय झालो म्हटले, आम्ही त्रस्त झालो म्हटले, आता काय करा आम्हाला या ठिकाणी बाहेर काढा म्हटले. सगळे नारद मुनी असतील, नारद मुनीला पुढं केलं महाराज आणि एका भजनामध्ये सगळे असणारे काय झाले ब्रह्मलोकामध्ये पोहोचलेत महाराज. सगळे त्या ठिकाणी निघाले. तर त्या ठिकाणी महाराज नारद मुनीचं भजन तुम्हाला माहिती आहे, आपणही त्या ठिकाणी थोडस नामचिंतन करू. कारण ज्यावेळेस भगवंताला विनंती करायची आहे, संतांना विनंती करायची आहे, त्यावेळेस नक्की असणारा त्याचं नामस्मरण स्तुती केल्याशिवाय ते काय होत नाहीत, प्रगट होत नाहीत महाराज. हो नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण